शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोनं म्हणून ओळख असलेल्या कापूस लागवडीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. यावर्षी तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांकडनं उशिरा लागवडीला सुरुवात झालेली आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावरती लागवड होताना दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांकडनं मे महिन्यामध्ये कापूस लागवडीला सुरुवात केली जात असते. मात्र यावर्षी तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळं उशिराने काय ना होय पण लागवडीला सुरुवात जी आता त्या खऱ्या अर्थाने झालेली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नगदी पीक म्हणून कापसाची ओळख आहे आणि खरीप हंगामामध्ये यावर्षी 1,08,000 पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड जी आहे ती केली जाणार आहे. गेल्या काही वर्षापासून कापसाची लागवडमध्ये सातत्याने घट होताना दिसून येत आहे. तर यावर्षी देखील कापसाची लागवड जी आहे ती कमी प्रमाणावरती होणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला गेला. यावर्षी खरीप हंगामामध्ये 1,08,000 हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड जी आहे ती केली जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये जवळपास 2,97,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीपाची लागवड होणार आहे. तर त्यात सर्वाधिक कापसाची लागवड जी आहे ती केली जाणार. त्यानंतर सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे जे काही त्यांची लागवड जी आहे ती केली जात असते. तर दुसरीकडे पपई असेल काय केळी असेल यांची देखील लागवडीचे क्षेत्र जे आहे ते यावर्षी वाढलं असल्याचे जरी दिसून आलं तरी देखील कापसाचं लागवड क्षेत्र जे आहे ते यावर्षी कमी झाले. त्यामुळं कापसाला गेल्या अनेक वर्षापासून पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीला आणि कापसाच्या पीक घेण्याकडे पाठ फिरवला असल्याचं सध्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे आता लागवड केलेल्या कापसाला योग्य भाव मिळणार का असेच काहीशी अपेक्षा जी आहे ती शेतकरी राजा करू लागला आहे. जितेंद्र बैसाला टीव्ही 9 मराठी, नंदुरबार.